एटीएम मधून पैसे काढताना तुम्हाला कधी फाटलेली किंवा खराब झालेली नोट आली आहे का? अशा वेळी आपल्याला वाटतं की आपले पैसे बुडाले, पण असं अजिबात नाहीये. आरबीआयच्या नियमांनुसार जर एटीएम मधून फाटलेली नोट निघाली तर ती बदलून देण्याची जबाबदारी त्या संबंधित बँकांवर असते, बँकांची असते. तुम्हाला फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, त्या नोटेची पावती किंवा रिसिप्ट जपून ठेवा. जर पावती नसेल तर मोबाईलवर आलेला ट्रान्झॅक्शन मेसेजही चालतो, तो सुद्धा जपून ठेवला तरी सुद्धा चालतो. दुसरी गोष्ट, ज्या बँकेच्या एटीएम मधून हे पैसे काढलेले आहेत त्या बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जा आणि तिथे एक साधा अर्ज द्यावा लागतो. या अर्जामध्ये काय लिहायचं? व्यवहाराची वेळ, तारीख आणि एटीएमचा आयडी सुद्धा लिहावा लागेल. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक ही नोट बदलून देण्यास नकार देऊच शकत नाही. जर बँकेने टाळाटाळ केली तर तुम्ही त्या बँकेची तक्रार बँकिंग ओम्बुड्समनकडे करू शकता आणि तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत भरपाई सुद्धा मिळू शकते. ही माहिती तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा, कारण की हे कुणासोबतही होऊ शकतं. आणि अशाच उपयोगाच्या माहितीसाठी आम्हाला फॉलोही करा.